ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये रिव्हॅल्युएशन मेथड प्रमाणे हा बॅलन्स शीट आपल्याला दिलेला आहे आणि हा कंबाईन बॅलन्स शीट आहे दोन पार्टनरशिप फर्मचा. मेसर्स मनोज आणि नितीन ही या नावाची एक पार्टनरशिप फर्म आहे, ज्याच्यामध्ये दोन पार्टनर्स आहेत मनोज आणि नितीन. यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 60% 40%. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन जर आपण केलं प्रपोर्शन मध्ये तर 3:2 असा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. दुसरी पार्टनरशिप फर्म आहे ओंकार आणि प्रवीण या दोघांची, यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 2/3 and 1/3 म्हणजेच 2:1 हा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला नेहमीप्रमाणे कॅपिटल्स मनोज नितीन ओंकार प्रवीण ह्या चौघांचं कॅपिटल दिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. बिल्डिंग मशिनरी फर्निचर स्टॉक सन्ड्री डेटर्स बिल्स रिसिवेबल्स आणि कॅश बॅलन्स या बॅलन्स शीटच्या असेट साइडच्या असेट्स दिलेल्या आहेत. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला काय काय आयटम्स दिलेले आहेत हे एकदा समजून घ्या तुम्ही. या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक लायबिलिटी आपल्याला दिलेली आहे आणि असेट साइडला आपल्याकडं बिल्डिंग मशिनरी फर्निचर या 3 फिक्स्ड असेट आहेत. स्टॉक डेटर्स बिल्स रिसिवेबल आणि कॅश या 4 करंट असेट्स दिलेले आहेत. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो सर. बाकीच्यांना समजलंय का? हो सर. हो सर. चला पुढे आता ऍडजस्टमेंट बघूया. या संदर्भात काय काय ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन. द टू फर्म्स वेअर डिसाइडेड टू अमालगमेट ऑन द फॉलोइंग टर्म्स. ज्या दोन पार्टनरशिप फर्म आहेत त्यांनी असं डिसाईड केलंय की त्यांनी अमालगमेट होणार आहेत, एकत्र येणार आहेत. आता कोणत्या बेसिसवरती एकत्र येणार आहे, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय राहतील तर ते आपल्याला खाली दिलेले आहेत. पहिली कंडिशन, गुडविल ऑफ मेसर्स M&N. M&N मी शॉर्ट फॉर्म वापरलाय, M फॉर मनोज आणि N फॉर नितीन. मेसर्स M&N वॉज फिक्स्ड ॲट ₹20,000. 20,000 रुपये गुडविल हा पहिल्या पार्टनरशिप फर्मचा दिलेला आहे. अँड दॅट ऑफ मेसर्स मेसर्स O and P. O म्हणजे ओंकार आणि P म्हणजे प्रवीण वॉज फिक्स्ड ॲट ₹15,000 आणि त्यांचा गुडविल किती दिलेला आहे 15,000. विच वॉज टू बी रिटेन इन बुक्स ऑफ न्यू फर्म. न्यू फर्मचं नाव दिलेलं आहे MNOP म्हणजे मनोज नितीन ओंकार आणि प्रवीण अशी 4 पार्टनरची नावं आहेत आणि त्याच नावाने त्यांच्या शॉर्ट फॉर्मने त्यांनी पार्टनरशिप फर्मचं नाव ठेवलेलं आहे. तर आता पहिल्या ऍडजस्टमेंट वरून आपण असं लक्षात येतं की या ठिकाणी गुडविल आहे परंतु बॅलन्स शीट मध्ये गुडविलचा उल्लेख कुठेही केलेला नाही. मग आपल्याला इथं काय गुडविल असेल तर गुडविल आपल्याला क्रिएट करावा लागेल. ऑलरेडी गुडविल असता तर तो रिव्हॅल्यूड झाला असता. या गणितात गुडविल दिलेला नाही परंतु ऍडजस्टमेंट मध्ये मात्र सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी गुडविल आहे 20,000 आणि दुसऱ्या पार्टनरशिप फर्मचा 15,000. पहिली ऍडजस्टमेंट समजली? हो सर. हो सर. दुसरी ऍडजस्टमेंट बघा. बिल्डिंग वॉज रिव्हॅल्यूड अमाउंटिंग टू ₹2,12,000. बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे 2,12,000. आता ही बिल्डिंग कुणाची आहे असं काहीही इथं सेंटेन्स मध्ये दिलेलं नाही. परंतु आपल्याला बॅलन्स शीट जर बघितला तर लक्षात येईल की बॅलन्स शीट मध्ये बिल्डिंग कुणाची आहे, कोणाच्या कॉलम मध्ये रक्कम दिलेली आहे. कोण सांगेल मला? M&N बरोबर म्हणजे मनोज आणि नितीन यांच्या कॉलम मध्ये बिल्डिंग आहे आणि त्याचं रिव्हॅल्युएशन झालंय 2,12,000. 3 नंबरची ऍडजस्टमेंट. मशिनरी ऑफ बोथ द फर्म्स वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹1,35,000 इच. बघा शब्द नीट बघा इथं. मशिनरी ऑफ बोथ द फर्म्स दोन्हीही पार्टनरशिप फर्मच्या मशिनरी त्यांचं रिव्हॅल्युएशन झालंय ॲट ₹1,35,000 इच म्हणजे प्रत्येक फर्मचं व्हॅल्युएशन तेवढंच आहे 1,35,000. पहिल्या पार्टनरशिप फर्मची मशिनरीचं व्हॅल्युएशन 1,35,000 आणि दुसऱ्याचं पण 1,35,000. कंबाईन सेंटेन्स आहे. इथं 2 पार्टनरशिप फर्म आहेत म्हणजे 2 अमाऊंट दिलेले नाहीत. सेम अमाऊंट असल्यामुळे त्यांनी एकच अमाऊंट दिली आणि इच म्हणजे प्रत्येकी असा शब्द वापरलेला आहे. हे समजलं का? हो सर. हो सर. ओके.
चौथी ऍडजस्टमेंट, फर्निचर ऑफ बोथ द फर्म्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. फर्निचर हे नवीन फर्मने घेतलेलं नाही, आणि दोन्ही फर्मच्या बाबतीमध्ये सांगितलंय, म्हणजे कुणाचंच फर्निचर नवीन फर्मने घेतलेलं नाही. पुढं वाक्य काय सांगितलं बघा, फर्निचर ऑफ मेसर्स M&N वॉज टेकन ओव्हर बाय मिस्टर मनोज. M आणि N या पार्टनरशिप फर्मचं फर्निचर मनोजने घेतलं. लक्षात आलं? आता या वाक्यामध्ये काय दिलेलं नाही हे तुम्ही मला सांगा. या वाक्याचा चौथ्या ऍडजस्टमेंटचा अर्थ मला सांगा. कोण सांगतंय? चौथी ऍडजस्टमेंट बघा, फर्निचर ऑफ बोथ द फर्म्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने फर्निचर घेतलेलं नाही, फर्निचर मेसेस एम आणि यांचं मनोजने घेतलेलं आहे. ओके, दोन्ही फर्मचं फर्निचर नवीन फर्मने घेतलेलं नाही. त्यातल्या एका फर्मच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे की ते M आणि N चं फर्निचर मनोजने घेतले, आणि मग दुसरी जी फर्म आहे O आणि P त्याच्याबद्दल काही वाक्य दिलंय का आपल्याला या ठिकाणी? नाही. नाही. मग आता काय करणार? त्याचं काय करणार? पार्टनर्सला वाटावं लागेल सर, पार्टनर्सला. करेक्ट करेक्ट. जे कोण पार्टनर्स आहेत, ओंकार आणि प्रवीण, या दोन पार्टनर्स मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं. कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? कॅपिटल रेशो सर. करेक्ट, कॅपिटल रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. आता MN तर आपल्याला सांगितलंच आहे, मनोजलाच द्यायचे एकट्यालाच, त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. पण दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये फर्निचर बद्दल काही सांगितलं नाही, म्हणून आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार अमंग ओल्ड पार्टनर इन देअर कॅपिटल रेशो. चारही ऍडजस्टमेंट समजल्या? हो सर. हो सर. हो सर. ओके, पुढचं बघूया. स्टॉक ऑफ मेसर्स M&N वॉज टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने स्टॉक घेतलेला आहे. कुणाचा? M आणि N चा. किती रुपयाला घेतलेला आहे? ॲट रुपीज 18,000, 18,000 रुपयाला घेतलेला आहे. बट ऑफ मेसर्स O and P वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. पण O आणि P या पार्टनरशिप फर्मचा स्टॉक घेतलेला नाही. इट वॉज टेकन ओव्हर बाय मिस्टर ओंकार ॲट बुक व्हॅल्यू. आणि तो स्टॉक कोणी घेतलाय? ओंकारने घेतलेला आहे. आणि किती किमतीला घेतलेला आहे? ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे जी बॅलन्स शीटची किंमत आहे त्याच किमतीला ओंकारने स्टॉक घेतलेला आहे. 5 नंबरचे ऍडजस्टमेंट पुन्हा सांगतोय बघा. स्टॉक ऑफ मेसर्स M&N वॉज टेकन ओव्हर बाय न्यू फर्म ॲट रुपीज 18,000. 18,000 रुपयाला नवीन पार्टनरशिप फर्मने M आणि N चा स्टॉक घेतलेला आहे, परंतु O आणि P चा स्टॉक घेतलेला नाही. मग तो स्टॉक कोणी घेतला? तर ओंकारने घेतला. जसं मागच्या 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं, फर्निचर दोन्ही पार्टनरशिप फर्मचं फर्निचर घेतलेलं नाही. एकाचं मनोजने घेतलं आणि दुसऱ्याचं मग आपण डिस्ट्रीब्यूट करणार. इथं मात्र आता एकाचं घेतलंय स्टॉक आणि दुसऱ्याचा स्टॉक घेतला नाही, तो ओंकार घेणार आहे त्या किमतीला. समजली 5 नंबरची ऍडजस्टमेंट? हो हो सर. सर. हो सर. 6 नंबरचे ऍडजस्टमेंट. ऑल अदर असेट्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन ओव्हर बाय न्यू फर्म ॲट बुक व्हॅल्यू. इतर काही असेट्स असतील. आता इतर काही असेट्स म्हणजे सन्ड्री डेटर्स असतील, बिल्स रिसिवेबल्स असतील, कॅश असेल, ह्या सगळ्या आहेत त्या किमतीला ॲट बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. समजलं? हो सर. ओके, लास्ट ऍडजस्टमेंट. क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन ओव्हर ॲट 10% डिस्काउंट. क्रेडिटर्स नवीन फर्मने घेतले, परंतु 10% डिस्काउंटला घेतलेले आहेत. 10% कमी करून द्यायचे. समजलंय? आता यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. काय विचारलंय बघा. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म. दोन्हीही पार्टनरशिप फर्म मध्ये 2 अकाउंट काढायचे. एक काढायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि दुसरा काढायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे इथं बाकीचे अकाउंट्स काढायला सांगितलंय का? नाही. नाही. नीट लक्षात घ्या, इथे 2च अकाउंट्स काढायचे तुम्हाला. एक रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायचं आहे. बाकी कोणताही अकाउंट या ठिकाणी काढायचं नाही. स्टॉक अकाउंट काढायचं नाही, फर्निचर काढायचं नाही, कॅश अकाउंट काढायचं नाही, डेटर्स कुठलंच नाही. फक्त हे 2च अकाउंट काढायचे आणि ह्या 2 अकाउंटलाच तुम्हाला मार्क असणार आहेत.
आता गरज पडली एखाद्या वेळेस एखादी ऍडजस्टमेंट सोडवण्यासाठी तर वर्किंग नोट आपल्याला करू शकता आणि त्या केसमध्ये तुम्ही अकाउंट प्रिपेअर करू शकता. समजलं? हो सर. ओके. पण सर कॅश अकाउंट कसं काय घेतलं नाही सर? नाही, गरज नाही पडली त्यांना. आता त्यांनी कसं आहे, आपल्याला पूर्ण सोल्युशन करायचं आहे, पण तिथं जर कॅशची गरज नसेल, कॅशशी संबंधित कुठला ट्रान्झॅक्शनच झाला नसेल तर अकाउंट नाही काढला तरी चालतो. आता इथं बघा, इथं कुठंही आतापर्यंत 7 ऍडजस्टमेंट वाचल्या तर कुणाचं पेमेंट केलंय असं सांगितलंय का? कोणती नाही, लायबिलिटी दिली? नाही. नाही सर. कोणती असेट विकली असं काही सांगितलंय का? नाही. पैसे आलेत किंवा पैसे गेलेत असं कुठलाही ट्रान्झॅक्शन या रेकॉर्डेड मध्ये नाही. त्यामुळे कॅशवर ट्रान्झॅक्शन एंट्रीज नाहीत, मग नाही अकाउंट काढला तरी चालतो. आहे तशी रक्कम नवीन बॅलन्स शीटला जाणार. समजलं का? हो सर. हो सर. ओके. आता आणखीन विचारलंय बघा, प्रिपेअर बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. नवीन फर्म मध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला बॅलन्स शीट काढायचा आहे. ओके, चला सोडवायला सुरुवात करूया. हो सर. हो सर. पहिल्या पुस्तकामध्ये आपण अगोदर क्लोजिंग लेजर्स तयार करू. इन द बुक्स ऑफ मेसर्स मनोज अँड नितीन, क्लोजिंग लेजर्स. 2 लेजर्स अकाउंट दिसत आहेत तुमच्या समोर, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हो सर. स्क्रीनवर दिसत आहेत. हो सर. हो सर. ओके, सोडवायला सुरुवात करूया आपण. हा. पहिल्यांदा काय करणार, आता अकाउंट्स आखून झाले, पहिल्यांदा काय करायचं? बॅलन्स मानून घ्यायचं सर. बॅलन्स ब्रेकडाऊन. ओके, किती आहे बॅलन्स बघा बरं पार्टनर्स कॅपिटलचं. 2,60,000, 1,30,000. 1,30,000. ओके, मनोजचा 2,60,000 आणि नितीनचा 1,30,000. क्रेडिट साइडला आपण लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,60,000 आणि 1,30,000. समजलं? हो. हो सर. त्यानंतर पुढे काय दिलंय? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. बघा बरं प्रॉफिट अँड लॉस. 12,000. 12,000. आता ह्या दोघांचं रेशो काय आहे? 3:2. 2. वाटा 12,000 3:2 कसे वाटताय? तीन 2 रेशो मध्ये वाटायचे आपल्याला 12,000. मग 12,000 गुणिले तुम्ही डायरेक्ट 60%, 40% असं काढलं तरी चालेल. 7,200, 4,800. हा. 7,200, 4,800. ओके, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 7,200 आणि 4,000 सर्वांचं. हो सर. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाले. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रिझर्व्ह दिलाय का? नाही. नाही दिला. हा, म्हणजे तो वाटायचा काही प्रश्न नाहीये. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट पासून सुरुवात करूया. पहिली ऍडजस्टमेंट काय दिली आहे? Goodwill of Mrs. M and N was fixed at rupees 20,000 and that of ओके Mrs. O. एक आता फक्त आपण एम आणि यांच्या बाबतीमध्ये चर्चा करू. एम आणि यांचं गुडविल किती आहे? 20,000. 20,000. हा आता दोघांमध्ये वाटायचा आहे. गुडविल आपल्याला क्रिएट करायला सांगितलंय. बॅलन्स शीट मध्ये गुडविल नाही, या ठिकाणी आपल्याला गुडविल वाटायचा आहे क्रिएट करून. मग वाटा एम आणि एन ला 60%, 40% म्हणजे 3:2 या रेशो मध्ये वाटा गुडविल. 12,000, 8,000 सर. 12,000, 8,000. करेक्ट, 12,000 आणि 8,000 बाय गुडविल अकाउंट 12,000 आणि 8,000. समजलं का? हो सर. गुडविल अकाउंट काही काढलेलं नाही, त्यामुळे सेकंड पोस्टिंगचा प्रश्न नाही इथं. ओके, पहिली ऍडजस्टमेंट झाली. त्यानंतरची ऍडजस्टमेंट. Billing was to be revised amounting to rupees 2,00,000. बिल्डिंग. ओके, 2,12,000 बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे. बिल्डिंग किती आहे बघा बरं एम आणि यांची? 2 लाख सर. 2 लाख. 2 लाख. ओके, कितीचा फरक पडला? 12,000 प्रॉफिट झाला. 12,000. प्रॉफिट झाला. कुठं रेकॉर्ड करणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. क्रेडिट साइड. करेक्ट. 12,000 रक्कम वाढलेली आहे, प्रॉफिट झालेला दिसतोय.
त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहिणार बाय बिल्डिंग अकाउंट 12,000. समजलं? हो सर. सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येते का? आज काही नवीन विद्यार्थी जॉईन झालेत, हो त्यांनी लक्ष द्या. नाही समजलं तर विचारा. पुढे बिल्डिंग नंतर Machinery of both Machinery of both the firms were revalued at rupees 1,35,000 each. ओके. मशिनरी ऑफ बोथ द फर्म्स, दोन्ही फर्मच्या मशिनरीचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे 1,35,000 इच म्हटलेलं आहे, म्हणजे प्रत्येकी या अर्थाने. मग आता एम आणि एन म्हणजे पहिल्या पार्टनरशिप फर्मची मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? 1,39,500. 1,39,500 आणि रिव्हॅल्यूड झालेली रक्कम आहे 1,35,000. काय झालंय? लॉस झालाय सर, लॉस झालाय. किती रुपये? 3,500 सर, 3,500. नक्की का? नाही 4,500. 4,500. 4,500. करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या कुठं लिहिणार? डेबिटला. करेक्ट. टू मशिनरी अकाउंट लॉस झाल्यामुळे डेबिटला लिहिला 4,500. पुढे मशिनरी नंतर कोणती ऍडजस्टमेंट दिली? Furniture of both the firms was not taken over by the new firm. करेक्ट. फर्निचर दोन्ही पार्टनरशिप फर्मचं नवीन फर्मने घेतलेलं नाही, म्हणजे ते आता आपल्याला इथंच कुठंतरी डिसॉल्व्ह करावं लागेल. पुढचं वाक्य. Furniture of Mrs. M and N was taken over by Mr. Manoj at book value. ओके. मिस्टर मनोजने घेतलेलं आहे एम आणि एनचं फर्निचर आणि ऍट बुक व्हॅल्यूला घेतलंय. मग आता बॅलन्स शीट मध्ये मनोज म्हणजे बॅलन्स शीट मध्ये फर्निचरची रक्कम बघा किती आहे? 50,000. 50,000. मग ते काय आपण एंट्री करणार? सपोज मनोजने फर्निचर टेकन ओव्हर केलं तर एंट्री काय करतो? मनोज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नाही. काय घेतलंय? फर्निचर घेतलं ना. फर्निचर घेतले. मनोज अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. करेक्ट. मनोज अकाउंट डेबिट. आता पोस्टिंग करायचं आहे. इथं आपण कॅपिटल अकाउंट काढलाय. मनोज सर आवाज येत नाहीये. मनोज अकाउंटच्या डेबिट साइडला का क्रेडिट साइडला? डेबिट साइडला. ओके. टू फर्निचर अकाउंट 50,000. मनोजच्या कॉलम मध्ये 50,000, नितीनच्या कॉलम मध्ये डॅश. तिथं काही फर्निचर नाही. त्यानंतर फर्निचर नंतर दुसरे काय? Stock of MN and was taken over by new firm 18,000. ओके. 18,000 स्टॉक झालेला आहे. आता स्टॉक जुना किती आहे बघा? 18,500. ओके. वाढला का कमी झाला? कमी झालं सर. ओके. मग कुठं रेकॉर्ड करायचं आहे? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला. करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू स्टॉक अकाउंट 500. समजलं हे? हो सर. ओके. स्टॉक नंतर पुढची ऍडजस्टमेंट. All other assets of both the firms were taken over by new firm at book value. ओके. बाकीच्या सगळ्या असेट्स आहेत त्या किमतीला घेतल्या. आता त्याच्यात काही बदल नाही झाला, त्यामुळे रिव्हॅल्युएशनला काही प्रॉफिट नाही, लॉस नाही. त्या आहेत तशा नवीन बॅलन्स शीट मध्ये जाणार. या वाक्याचा अर्थ समजला का? हो सर. ओके. त्यानंतरची ऍडजस्टमेंट. Creditors of both firms were taken over at a 10% discount. क्रेडिटर्स ॲट टेकन ओव्हर ॲट 10% डिस्काउंट. क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स असेल ना? हो. हो सर. ओके. क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन ओव्हर ॲट 10% डिस्काउंट. 10% डिस्काउंटने घेतलंय. मग क्रेडिटर्स वर 10% डिस्काउंट काढा मनोज आणि नितीनच्या. 3,700. ओके. कुठं रेकॉर्ड करणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला सर. करेक्ट. क्रेडिटर्स वर डिस्काउंट झाला म्हणजे आपल्याला फायदा झाला, कमी द्यावे लागणार पैसे. मग तो फायदा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3,700. समजलं? हो सर. ओके. त्याच्यानंतर काय ऍडजस्टमेंट आहे का? नाही. बर. हे सगळं पोस्टिंग आता समजलं का? हो सर. ओके. आता
लास्ट आपल्याला करायचंय रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बर, कोणती साईड मोठी रिव्हॅल्युएशनची? क्रेडिट क्रेडिट. टोटल 15,700. करेक्ट 15,700. डेबिटला किती फरक पडतोय? 10,700. 10,500. 10,700. 10,700. 10,700 सर. पार्टनर्स 10,700. कॅपिटल अकाउंट ते पार्टनर्स कॅपिटल वाटा. कसे वाटणार? मिस्टर एम आणि मिस्टर एन दोघांना स्क्रीनवरती डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, चेक करा एकदा. कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का बघा? हो सर. हो सर बरोबर. हो सर. आणि सेकंड पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला करणार आहे. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि जो काही प्रॉफिट आहे 6,420 आणि 4,280 तो आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची टोटल घेणार. बघा, क्रेडिट साइड मोठी आहे, एम ची टोटल आली 2,85,620 आणि एन म्हणजे नितीनच्या कॉलमची टोटल आहे 1,47,080. तीच रक्कम आपण डेबिटला लिहिणार. डेबिटला ऑलरेडी एम च्या कॉलम मध्ये 50,000 आहे, तर ते 50,000 वजा होतील आणि बॅलन्स किती शिल्लक राहील बघा? 1,55,620. 1,35,620. नाही एम नाही सर, हा 1,55,620 येते सर. का बरं? नाही सर, फर्निचर बरोबर आहे सर 50,000 आहे ना. 2,35,620. 2,35,620. करेक्ट. फर्निचर 50,000 बा. - 2,85,620 मधून 50,000 गेले, 2,35,620 आणि एन मध्ये तर काही वरती अमाऊंट नसल्यामुळे आहे तीच रक्कम बॅलन्स स्वरूपात राहील 1,47,080. समजला हा? हो सर. ओके. बघा, यालाच तुम्हाला मार्क असणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला 2च अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. या 2 अकाउंट्सला तुमचे मार्क्स डिस्ट्रीब्यूट केले जातील. हे झालं इन द बुक्स ऑफ मनोज अँड नितीन. आता आपण पुढे जाणार आहोत आणि त्या पुस्तकामध्ये एंट्रीज बघणार आहोत ओंकार आणि प्रवीण. इन द बुक्स ऑफ ओंकार अँड प्रवीण. करायची सुरुवात? हो सर. हो सर. हो सर. ओके. बघा, इन द बुक्स ऑफ ओंकार अँड प्रवीण रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथं सुद्धा मगासारखंच आपण काय करायचंय? बॅलन्स ट्रान्सफर करायचं पहिल्यांदा. बरोबर. क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओंकारचा 1,00,000, प्रवीणचा 75,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे बघा बरं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 7,500. 7,500. आणि ह्या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? 2,1. 2:1. 7,500 कसे वाटता येतील 2:1 रेशो मध्ये? वाटा कॅल्क्युलेशन करून दाखवा. ओंकारला किती जातील? आमची ठोपी इकडे आहे सर. हा, हॅलो, आवाज व्यवस्थित नाही आला. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो सर. हा, मग कॅल्क्युलेशन करा. 7,500 वाटायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओंकार आणि प्रवीण मध्ये 2:1 रेशो मध्ये. 2,500. किती? 5,000 आणि 2,500. करेक्ट. 5,000 आणि 2,500. 2,500. बरोबर. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओंकारला 5,000 आणि प्रवीणला 2,500. इथपर्यंत झालं सर्वांचं? ओके. आता पुढे पहिली ऍडजस्टमेंट पुन्हा. आता ओंकार आणि प्रवीणच्या बाबतीमध्येच फक्त चर्चा करूया आपण.
ओंकार आणि प्रवीण या फर्मचा पार्टनर म्हणजे या फर्म पार्टनरशिप फर्मचा गुडविल किती दिलाय? 15,000. 15,000. ओके, मग गुडविल परत पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायचा 2:1 रेशो मध्ये. 15,000 रुपये ओंकारला आणि प्रवीणला वाटायचे 2:1 रेशो मध्ये. 10,000 आणि 5,000. 10,000 आणि 10,000 5,000. 5,000. करेक्ट. 10,000 5,000. करेक्ट. बाय गुडविल अकाउंट 10,000 आणि 5,000. पुढे त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट आहे. 2 नंबरचे ऍडजस्टमेंट. नाही बिल्डिंग तर नाहीच आहे ना. ओके, सोडून द्या. 3 नंबरचे ऍडजस्टमेंट. मशिनरी मशिनरी. किती व्हॅल्यू दिली मशिनरीची? 1,30,000. 35,000. बॅलन्स शीट मध्ये किती आहे? 1,30,000. 1,30,000. हा, मग काय झालं? वाढ झाली का घट झाली? प्रॉफिट सर वाढ. वाढ झाली. प्रॉफिट वाढले. कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. क्रेडिटला. ओके, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय मशिनरी अकाउंट 5,000 रुपयाने वाढ झाली. 5,000. समजलं? हो सर. हो सर. हो ओके, सर. मशिनरी नंतर पुढे काय दिलंय? फर्निचर. फर्निचर ऑफ बोथ द फर्म्स वे आर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने घेतलेलं नाही. आणि फर्निचर ऑफ मेसर्स एम अँड एन वॉज टेकन ओव्हर बाय मिस्टर मनोज. मनोजनी घेतलंय. एवढंच सांगितलंय. ओंकार आणि नितीनच्या बद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण आपल्याला एक माहिती आहे की नवीन फर्मने घेतलंय का ते? नाही. मग आता काय करणार? दोघांना वाटणार. बरोबर, पार्टनर्स मध्ये वाटायचं. मग आता फर्निचरची रक्कम किती आहे बघा? 42,000. 42,000. मग आता यांचं कॅपिटल बघा किती आहे? ओंकारचं कॅपिटल 1,00,000. 1,00,000 आणि प्रवीणचं कॅपिटल 75,000. 75,000. मग आता ह्यांचा रेशो काढा बरं, ओंकारचा आणि प्रवीणचा. 1,00,000 आणि 75,000चा रेशो. Four is to three. 4:3. बरोबर. 4:3. 4:3 25 ने भाग जाणारी संख्या आहे. हो. बरोबर. हो. हा, पण 4:3 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, कॅपिटल रेशो आला. मग 4:3 या रेशो मध्ये आपल्याला 42,000 रुपये वाटायचे फर्निचरचे. कॅल्क्युलेशन करा. 42,000 गुणिले 3 भागिले 7. $18,000 आणि 24,000. 18,000 24,000. 18,000 कुणाला देणार? 18,000. और 18,000 कुणाला? प्रवीणला का ओंकारला? प्रवीणला. प्रवीण. ओंकारला 24,000. बरं. टू फर्निचर अकाउंट. ओंकारच्या कॉलम मध्ये 24,000 आणि प्रवीणच्या कॉलम मध्ये 18,000. समजलं? हो सर. हो सर. ओके, फर्निचर नंतर पुढची ऍडजस्टमेंट. स्टॉक. स्टॉकच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय नितीनचा? प्रवीण, ओंकार, नितीन काय? Not taken over by new firm that was taken over by Mr. Onkar at book value. ओंकारने घेतलंय. मग ओंकारच्या डेबिटला आपण घेणार. ओंकारने घेतलं फर्निचर स्टॉक म्हणजे ओंकारच्या डेबिट साइडला टू स्टॉक. ओंकारच्या कॉलम मध्ये बुक व्हॅल्यूने घेतलंय म्हणजे 15,500 आहे ती किंमत घेणार. हे समजलं का? हो सर. हो सर. ओके, त्यानंतर पुढं स्टॉक नंतर ऑल अदर असेट्स ऍडजस्टमेंट.
ऑल अदर असेट्स टेकन ओव्हर. झाली का ती ऍडजस्टमेंट, समजली का? हो. हो सर. ओके. त्यानंतर क्रेडिटर्स वर ऍडजस्टमेंट दिली, लास्ट ऍडजस्टमेंट, बरोबर. क्रेडिटर्स वर डिस्काउंट आहे. किती टक्के डिस्काउंट आहे? 10%. 10%. ओके, काढा काढा. प्रवीण आणि ओंकारचा क्रेडिटर्स वर डिस्काउंट काढा. तीन 3,000. हजार 1,120. क्रेडिट साइडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3,120. 3,120 लिहिलंय, बरोबर. स्क्रीनवर दिसलं का? हो. हो सर. ओके. सर. ऍडजस्टमेंट संपल्या. हो सर. हो सर. टोटल करूया. इव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला डेबिटला काहीच नाहीये. टोटल 8,120, 20. बरोबर. आणि मग तेवढाच प्रॉफिट दिसणार, 8,120. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8,120 झालं. हो. मिस्टर ओ म्हणजे ओंकार आणि पी ला 5,413 आणि 2,707 रुपये. आता इथं पॉइंट मध्ये फरक पडतोय, 0.6 वगैरे येतं. तिथं आपण फ्रॅक्शन राऊंड फिगर मध्ये घ्यायचे. ओंकार आणि प्रवीणच्या बाबतीमध्ये रेशो किती आहे? 2:1. 2:1 रेशो ना. हो. मग 8,120 2:1 रेशो मध्ये आपण या पद्धतीने वाटणार आहे. 5,413 आणि 2,707. समजलं का? हो सर. हो सर. सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला करणार. आय रिव्हॅल्युएशन अकाउंट 5,413 आणि 2,707. समजलं हे? हो. ते कर. ते मागचं. हे थांबची बस मी सरांना बोलणार आहे अगं. काय? हा बोल की. सरांना विचारू का ते? कपड्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. सर लेफ्ट झाले काय? हा नाही ग. सरांना कॉल. बर ठीक आहे. आता काय बोलू का? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? हो सर. हो सर. ओके ओके ओके. स्क्रीन दिसते का आता?
नाही दिसत आहे सर. नाही दिसत आहे सर. हो सर. नाही दिसत. आता दिसतीये का स्क्रीन? हो हो सर. सर. हो सर. ओके ओके. आता पहिल्यांदा आपण दोन्ही पार्टनरशिप फर्म समजल्या का सर्वांना? क्लोजिंग. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, आता आपण नवीन बॅलन्स शीट तयार करणार आहे. अमालगमेटेड कंबाईन बॅलन्स शीट असेल. बघा, बॅलन्स शीटच्या असेट साइड पासून सुरुवात करू. पहिल्यांदा काय लिहावं लागेल आपल्याला? गुडविल है ना. गुडविल बघा दोघांचं किती आहे? पहिल्या पार्टनरशिप फर्मचं गुडविल किती आहे? 20,000. 20,000. आणि 20,000. दुसऱ्याचा 15,000. टोटल किती झाले? 30,000. 35,000. ठीक आहे. 35,000. गुडविल लिहिलं. ओके. असेट साइडला आपण लिहिणार गुडविल 35,000. झालं? हो. ओके. सर. 2 नंबरची ऍडजस्टमेंट कशाच्या संदर्भात होती? बिल्डिंग. बिल्डिंगच्या सर. बिल्डिंग. त्याचं रिव्हॅल्युएशन किती झालंय? 2,12,000 सर. ओके. एकच बिल्डिंग आहे त्यामुळं डायरेक्ट आपण 2,12,000 लिहिणार आहे. बिल्डिंग असेट साइडला 2,12,000. समजलं? हो. ओके. त्यानंतर हो, सर. बिल्डिंग नंतर मशिनरी. मशिनरी. त्याचं व्हॅल्युएशन किती आहे? 1,30,000. 1,30,000 इच. इच म्हटलंय. मग दोघांचे टोटल किती झाले? 1,70,000 एखाद्या वेळेस. 1,35,000. 2 लाख सॉरी सर. करेक्ट. 2,70,000. 70,000. 70,000. मशिनरी 1,35,000 अधिक 1,35,000 2,70,000. मशिनरी नंतर पुढचं काय ऍडजस्टमेंट? फर्निचर. फर्निचरच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय? म्हणून टेकन ओव्हर केली. हा, मग ते तर आपण तिकडे दिले आहे ना. हो. नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने घेतलं का फर्निचर? नाही. नाही घेतलं. ठीक आहे, मग सोडून द्या. फर्निचरचं झालं. फर्निचर नंतर काय दिलंय? स्टॉक. आता 2 स्टॉक आहेत आपल्याकडं. त्यापैकी एक स्टॉक नवीन फर्मने घेतलाय. हो. बरोबर. किती रुपयाला घेतलाय? 18,000. 18,000. मग स्टॉक घेतला आपण 18,000. दुसऱ्याचा तर आपण तो ओंकारने घेतला आहे ना 15,500 रुपयाला. ओके. स्टॉक नंतर ऑल ऑल अदर अदर असेट्स बुक व्हॅल्यू. ऑल अदर असेट्स. मग आता बॅलन्स शीट मध्ये बघा ऑल अदर असेट्स कोणकोणत्या राहिल्या स्टॉकच्या खाली? सर रिडेटस सर. सन्ड्री डेटर्स. बघा दोन्हीची टोटल करून 40,000 सर. ओके. 22,000 अधिक 18,000 40,000. पुढे बिल्स बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल टोटल 7,000 सर. 7,000. ओके. बिल्स रिसिवेबल नंतर कॅश बॅलन्स कॅश सर. कॅश कॅश किती आहे टोटल? 10,000. 4,200. 10,200. ओके. असेट साईडचे सगळे आयटम संपले का? हो. सर. ओके. आता लायबिलिटी साईडला बघा पहिल्यांदा आपण लिहिणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि चौघांचं आपण लिहूया. मनोज. आता हे क्लोजिंग बॅलन्स असेल बघा. मनोजचा क्लोजिंग बॅलन्स आला होता 2,35,720. नितीनचा 1,47,080. ओंकार 80,913 आणि प्रवीणचा 67,207. जो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दोन्ही पुस्तकांमध्ये ओपन केला त्याचा क्लोजिंग कॅरीड डाऊन बॅलन्स हा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहितो आपण. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो सर. ओके. आता बॅलन्स शीट मध्ये बघा क्रेडिटर्स दिलेले आहेत. सापडला? हा. क्रेडिटर्स बघा 10% डिस्काउंटने घेतलेले आहेत म्हणजे 10% कमी करून घ्यायचे. पहिल्याचे क्रेडिटर्स किती आहेत? 37,000. हा. 37,000तून 10% वजा होतील. हा. आणि दुसऱ्याचे क्रेडिटर्स किती आहेत? 21,200. हा. मग त्यातनं पण 10% रक्कम वजा होईल. वजाबाकी कॅल्क्युलेटर तुमच्या करा कॅल्क्युलेशन्स. क्रेडिटर्स 10% रक्कम वजा करून अमाऊंट सांगा मला. 33,300 सर. हा. आणि दुसऱ्याची? आय थिंक
28,080. बरोबर. 33,300 आणि 28,080 या दोन्हीची टोटल आपण आउटरला घेणार आहे 61,380. स्क्रीनवर दिसतंय का बघा सर्वांना? हो सर. हो सर. आता आपल्याकडे असेट्स लायबिलिटी ज्या होत्या त्या सगळ्या रेकॉर्ड केल्या. फायनली बॅलन्स शीटची टोटल करायची आणि बॅलन्स शीट टॅली. आता या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली झालेला आहे 5,92,200 रुपये. इथपर्यंत सर्वांना समजलं? हो सर.